मिळालेली खुर्ची कम्फर्टेबल बनवा असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमधल्या एका कार्यक्रमात केलंय. मात्र यावेळेला फडणवीसांचा रोख नेमका कुणाकडे होता असा प्रश्न आता उपस्थित होतोय. राजकारणामध्ये नेहमीच कुरबूर पाहायला मिळत असते. आधीच्या सरकारमधले उपमुख्यमंत्री पदावरनं आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या फडणवीसांनी खुर्चीबाबतचा आपला दृष्टिकोन या निमित्तानं बोलून दाखवल्याचं बोललं जात आहे. सर कुर्सी कंफर्टेबल है? बिल्कुल कंफर्टेबल है और मैं वापस वही जवाब दूंगा, जो कुर्सी मिलती है उसको कंफर्टेबल बना लीजिए। पिछली बार जब हम मिले थे तो आप एक कुर्सी पर बैठे थे, अब जब हम मिले हैं तो आप दूसरी कुर्सी पर बैठे हैं। दोनों में से कौन सा कंफर्टेबल है? उस समय वो कंफर्टेबल थे, अभी ये कंफर्टेबल है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।